माझी या लोकांना विनंती आहे, समोर या, इकडून या. ज्या संतोष देशमुखच्या डोळे जाळले त्याला किती वेदना झाल्या असतात रे. आपण उन्हासाठी या ठिकाणी असं उभं राहतो. समोर या, हे चित्र चांगलं नाहीये. पुढं येऊन बसा. 10 मिनिटासाठी ऊन लागल्याने काय होणार आहे. अरे आपला भाऊ कसा मारलाय, त्याच्या अंगावरती वन किती आहेत ते मोजू सुद्धा शकत नाही. तुम्ही उन्हासाठी सावलीचा आधार घेताय. अरे बसा इथं, मधी बसा सगळे. जर या आक्रोश करण्यासाठी आला असाल तर मधी बसा आणि दाखवा आम्ही या ठिकाणी लढायला आलो. मित्रांनो, अतिशय थोडक्यात संपवणार. हे पंढरपूर आहे आणि आता आल्यावरती गेस्ट हाऊसला मी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करतो. आणि या पंढरपूर बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, अतिशय गैरवरून त्यांचं हृदय आलं होतं. त्यांना माहित आहे मी जर लढलो तर ही लढाई थांबून जाईल. अतिशय अंतःकरणातून ती बाब त्यांनी मला सांगितली. आणि या पंढरपूरच्या तमाम या ठिकाणच्या वारकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या संतोष देशमुखला यांनी मारून टाकलं, ज्या संतोष देशमुखला हरण करून त्यांनी संपवलं, ज्या संतोष देशमुखला वेदना देऊन त्यांनी संपवलं, त्या संतोष देशमुखनी एकही वारी या ठिकाणी कधी रद्द केली नाही. प्रत्येक वारीला काही झालं तरी संतोष देशमुख पंढरपूरला यायचा. ही वारकऱ्याची हत्या, हा मानवतेचा विचार पेरणाऱ्या संतोष देशमुखची हत्या आहे. या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या न्यायासाठी या पंढरपूर मध्ये आज आपण आलेलो. न्याय मिळत नाही. मीडिया टाईमच्या पलीकडे काही जात नाही. कालचा व्हिडिओ आलाय, बघितलाय का? तो कोबडा खमीस वणी चालवतोय पुढं. कोबडा खमीस माहित आहे ना, कवट्या महाकाळ सोबत होता. कवट्या महाकाळ काय राजीनामा दे ना, कोबडा खमीस धरलाय. हा कोबडा खमीस व्हिडिओ मध्ये आला. अरे तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागला. काय करते सीआयडी, काय करते एसआयटी? जर तपासामध्ये आम्ही तुम्हाला जर पुरावे द्यायला लागलो तर तुम्ही करतात काय? आणि जर आम्ही पुरावे दिले नाही, जर धनंजय देशमुख सारखा वाद त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही, ती केस संपून जायला काहीच वेळ लागणार नाही. काहीच वेळ लागणार नाही. आज हा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ त्या ठिकाणी रोज जाऊन सीआयडीला एसआयटीला त्या ठिकाणी पुरावे देत आहेत, सांगतायत, बोलतायत, म्हणून या घटना बाहेर येत आहेत. नाहीतर हे सुद्धा आलं नसतं. आज हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी लक्षात आलं की ज्यांनी खंडणीची आसाठी त्या व्हिडिओ मध्ये दिसले ते सगळे हत्याकांड करणारे सगळेची सगळे व्हिडिओ मध्ये आलेले. या सगळ्यांनी हत्याकांड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक चेहरा राहिलेला आहे, त्याचं नाव तांदळे. काय नाव? बालाजी तांदळे. त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय. त्या बालाजी तांदळेवर खंडणी आणि 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. त्या व्हिडिओ मध्ये जे जे दिसतील त्यांना सह आरोपी केलं पाहिजे. हा तांदळे आमच्या धनंजय देशमुखला धमक्या देतो, पोलिसांसोबत फिरतो. 15 गुन्हे त्या कृष्णा आंधळेला 307 मध्ये 2 वर्ष झालं फरार आहे आणि तो पोलिसांच्या संपर्कात राहतो. 307 मध्ये अटक केला असता तर त्यांनी 302 केला नसता.
2 वर्ष झालं तो 307 मध्ये फरार आहे. आणि वरून PI आला की फुलं देतोय, तिथला नवीन अधिकारी आला की फुलं देतोय. 307 आरोपी. या अशा पद्धतीने जर 307 आरोपी पोचले तर काय होईल हा प्रश्न मला या ठिकाणी पडलाय. मला प्रश्न तर हा पडलाय की फुलं घेतेतच कशाला पोलीस, कायच करते तर कायच नाही, फुलंच येऊ दे म्हणते. आणि पुन्हा फोटो दाखवला फुलाचा की त्याला सुटका. मग त्याला पुन्हा काही क्राईम केला की त्याला त्या ठिकाणी पाठीशी घालायचं. तर या फुलाची पद्धत सुद्धा या ठिकाणी बंद झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. आमचा संतोष देशमुख वारकरी होता, त्याला या पंढरपूरला दरवर्षी न चुकता यायचा. न चुकता आमचा अण्णा या ठिकाणी यायचा. कर्ज असेल, पैसा नसेल, खिशात काही नसेल, पण चालत चालत वारीला या ठिकाणी येत असायचा. उगाच त्याच्यामध्ये मानवतेचा विचार नव्हता भावांनो. उगाच संतोष देशमुख एका बौद्ध समाजाच्या अशोक सोनवण्याला मारहाण झाल्यावर धावून गेला नव्हता. तो मानवतावादी होता, पंढरीच्या विठ्ठलाचा पाईक होता, तो गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचाराचा पाईक होता. म्हणून असणारा त्या ठिकाणी आमच्या दलित समाजाच्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला. हा वारकरी यांनी मारला, यांना दया आली नाही, यांना माया आली नाही. आज लेकरं मनवन भटकतायत. आमची वैभवी असेल, विराज असेल, धनंजयराव असेल, अकोल्याहून इकडे आले, न्याय मागतायत. आणि न्यायाची लढाई संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काय म्हणे सुनील तटकरे, ए थांबले थोडे बाबा. सुनील तटकरे म्हणे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं. बघा आता धनंजय मुंडेंनी लय सहन केलं, त्यांची खूप खतखत बाहेर आली. सुनील तटकरे तुमचा भाऊ सुरक्षित आहे, तुमची मुलगी सुरक्षित आहे, तुमचं कुटुंब सुरक्षित आहे. सहन आमचा धनंजय देशमुख करतोय, धनंजय मुंडे नाही. सुनील तटकरेंना लाभ वाटायला पाहिजे की अशा पद्धतीने सहानुभूती देऊन एका आरोपीच्या मास्टर माइंडचा असणारी पाठराखण करण्याचं काम या ठिकाणी सुनील तटकरेंनी केलं. मी त्यांचा असणारा निषेध या माध्यमातून करतो. अजित दादाला पत्रकारांनी विचारलं, दादा ए गपरे ए ए ट्यून, अरे किती असते दादा वाल्मिकर हे तो गपरे. दादा धनंजय मुंडे राजीनामा आहे, काही सापडलं नाही. अजित दादा हे पत्रकारांना हिडीस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा. तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात पकडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणता गप, हे नाही चालणार, तुमची दादागिरी नाही चालणार. अजित पवार ही दादागिरी चालणार नाही. या ठिकाणी संतोष देशमुखच्या मारेकरांना पाठीशी घालणाऱ्याला आम्ही खपून घेणार नाही. 24 तास. आता हे व्हिडिओ बघून काय तुम्हाला वाटत असेल मनाला तर बघा, थोडं जरी काळीज असेल तर बघा. आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या असा असणारा आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतो. बस झालं. जोपर्यंत या ठिकाणी मंत्री म्हणून ते बसलेले तोपर्यंत चौकशी होणार नाही, चौकशी पुढे जाणार नाही. आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, ही सुद्धा आमची या जनाक्रोश मोर्चा मधली मागणी आहे. मित्रांनो, मला एक समजत नाही की हे नेमके त्या कोठडीमध्ये यांना कराय काय लागलं. मांजर सुंब्याला संपत्ती, सोलापूरला संपत्ती, ती जाधव म्हणून कोण आली, सगळीकडे तिची संपत्ती सापडायला. ईडी काय ये नाही. आणि आमच्या खिशात बीडी नाही तर आम्हाला ईडीची धमकी. अरे इकडे 1,500 कोटीच्या प्रॉपर्ट्या सापडायला लागल्यात, ईडी येत नाही. इकडे प्रॉपर्टी, तिकडे प्रॉपर्टी, इकडे असं तिकडे तसं. कॅमेऱ्यामध्ये गुन्हेगार अडकले तरी त्यांचा पाय या ठिकाणी सरळ चालतोय.
तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, मी मराठवाड्यातला आहे. महाराष्ट्र आपण ओळखतो. मला सांगा, या ठिकाणी पारधी समाज किती रुपयाची चोरी करतो? पारधी समाजावरती गुन्हेगाराचा शिक्का मारलाय. कधी शेतातलं काहीतरी चोरलं म्हणून आरोप लावतात, कधी शेळ्या चोरल्या म्हणून आरोप लावतात, कधी 1000-2000 रुपयाला चोरले म्हणून आरोप लावतात. आमच्या भागातले पारधी मी बघितले, त्यांच्या पायाच्या नसा पोलिसांनी तोडलेल्या, लगडत चालतायत. एवढ्या मोठी चोरी करून, एवढी मोठी खंडणी करून शिक्षा काय? VIP हे चांगलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आवाहन करतोय, जाता मी तुम्हाला आवाहन करतोय की संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसू नका. हा आवाज तुम्ही या ठिकाणी शांत करू नका. हे किती दिशाभूल करतील, हे पाठीशी घालतील आरोपीला. आपल्याला या ठिकाणी सजगपणे उभा राहून धनंजय देशमुखच्या पाठीशी उभा राहायचंय. वैभवीच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभा राहायचंय. याशिवाय हा पर्याय नाही. आता आमच्या वाघाने त्या बिनडोकेची चांगली हाजरी घेतली. ते साहेब म्हणते तर पण मी बिनडोके म्हणतो. माकडावणी डोकन तेन हार्वेस्टर वगैरे पैसेच कसे आले? काल म्हणे मला वाटत नाही ओबीसी नेते हत्याकांडात सहभागी असतील. अरे तो गेला कोण? ओबीसीचा काय मासिया लागून गेला का? अरे ओबीसी वरती अन्याय होतो. त्या ठिकाणी अनेक समाजाचे लोक काम करत होते. त्यांना न्याय देण्याचं काम संतोष देशमुख करत होता. तुम्ही असणारा ओबीसीच्या गप्पा मारता, हे बिनडोके असणारे. आणि या ठिकाणी बाबासाहेब देशमुख धनगर समाज येते, त्यांना पाडायला उभा राहता आणि म्हणे मी ओबीसी नेता आहे. हे असले ओबीसी खोटे नेते, यांचा सुद्धा समाचार आपल्याला घ्यावा लागेल आणि यांच्या असणाऱ्या सगळ्या राजकीय अटकली या ठिकाणी मोडीत काढाव्या लागतील. धनंजय देशमुखची साथ सोडू नका मित्रांनो. या वैभवीची साथ सोडू नका. 2-4 दिवसांनी मीडियामध्ये मुद्दे बदलण्यासाठी काही वेगळे प्रकार घडतील, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक लढणारा माणूस धोक्यात आलेला आहे. प्रत्येक बाबासाहेबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू धोक्यात आलेलं आहे. आम्ही आमच्या राजवटीमध्ये तुम्हाला न्याय देणार नाही अशी यंत्रणा या ठिकाणी उभा राहिलेली आहे. आणि या यंत्रणेच्या विरोधात बंड म्हणून हा जनाक्रोश मोर्चा आज सुरू या ठिकाणी झालेला आहे. आणि या माध्यमातून काही जण आमच्या इंस्टाग्रामवर पण धमक्या द्यायला लागले. तुमच्याच भागातला एक वाघ आहे, महेश पवार. कुठे आहे हे महेश पवार? इंस्टाग्राम वरती संतोष देशमुखच्या न्यायाच्या पोस्ट टाकतो. तर 2-4 गल्लीतल्या चिरकुटांनी धमकी दिली, तुझा संतोष देशमुख करू नये. या महेश पवारला हिंमत बघा. यांचं लिखाण थांबत नाही, यांची हिंमत थांबत नाही. या इंस्टाग्रामवर रील्स बनवून आवाज उठवणाऱ्या तरुणाला तुझा संतोष देशमुख करू म्हणून धमकी दिली जाते. मी महेश पवारला सांगितलंय, ज्यांनी ज्यांनी धमकी दिली त्याला सांग, तुमचा बाप दीपक केदार आमच्या बाजूने, कोणताच मायचा लाल आमच्या डोक्याला आणि केसाला धक्का लावू शकत नाही. पूर्ण ताकदीने आम्ही उतरलोय. पूर्ण ताकदीने धनंजय देशमुख या वैभवीला ताकद देणार आहेत. या मानवतेच्या लढ्यामध्ये फुले शाहू बाबासाहेबांचा विचार वाचवण्यासाठी, हे वारकऱ्यांचं लेकरू वाचवण्यासाठी, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा वाचवण्यासाठी, त्याला न्याय देण्यासाठी, आरोपीला फाशी देण्यासाठी मरण आलं तरी चालेल. या वैभवीची साथ हा भीमसैनिक सोडणार नाही, हे या माध्यमातून जाहीर करतो. तात्काळ जर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे. जामिनाची आशा चालली, आता जामीन मिळतोय का?
सोडून द्या आता जामीन बिमीन संपला खेळ कुबड़ा खमीस तेरा खेल खलास अभी जामीन नहीं क्योंकि हम लड़ने मैदान में उतरे हैं बाबा साहब के बच्चे छोड़ेंगे नहीं कुणालाही सोडणार नाही तुम्ही दादागिरीने आमच्याशी आमचा माणूस नेलाय सगळी ताकद आमच्याकडे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ढाणेवाग या ठिकाणी माझ्या सोबत आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लढाऊ सैनिक घेऊन फिरणाऱ्याची औलाद आहे जसं पाहिजे तसं आम्हाला भिडता येतं पण बाबासाहेबांचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस असेल राज्य सरकार असेल यांना माझा इशारा आहे की सत्तेची मस्ती योग्य नाही जर सत्तेची मस्ती चढली असेल तर आंदोलनाच्या बळावरती बाबासाहेबांचं संविधान घेऊन उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय कुणी हे राज्य आमच्या बापाचं हे राज्य दादागिरी करून काबीज करण्याचा प्रयत्न केला ते मावळे आणि भीम सैनिक हे राज्य काबीज होऊ देणार नाहीत एवढंच असणारं आव्हान करतो आणि संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अरे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने 10 लाख रुपये परत पाठवले संविधानाचं रक्षण करत होता संविधानाचं रक्षण करत होता तो आज त्याला न्याय देण्यासाठी 5 दिवस झालं आमच्या जिजाऊच्या रमाईच्या लेखी चालतायत त्यांच्या पायाचे फोटो पाठवा म्हणलं पोरांना तर फोड आले फोड आणखी 2 दिवस जर चालल्या तर रक्त बंबाळ पाय होतील पण दया नाही वैभवी स्टेजवर रोज रडते मीडियामध्ये बाहेर घ्यायला गेलं की ती रडत असते तिच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा एक दिवस सुकून जातील तिचा न्यायावरचा विश्वास उडू देऊ नका सरकार मायबाप हळहळ करून तुम्ही आमचे माणसं मारलेत आज दिव्य मराठीला बातमी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मणक्यावर मार बसल्यामुळे तो मेला आणि गृहमंत्री म्हणतायत की श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणून तो मेला अरे बंद करा हे बंद करा त्या लेकरांना या ठिकाणी जगू द्या जर निराश झाले तर त्यांनी जगायचं कसं न्याय भेटत नाही म्हणून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर गेला चक्कर येऊन वर पडला अंगात काही खाल्लेलं नाही पोलिसांना लपून त्या एवढ्या शिड्या चढत चढत वर गेला त्याचं बरं वाईट झालं असतं तो मेला असता तर या लेकरांना कुणी सांभाळलं असतं या लेकराचे मायबाप आपण आहोत या लेकरांचे सगळे काही तारणहार आपण आहोत त्यांना न्याय पोलीस देत नाही गुन्हेगारांसोबत पोलिसांसोबत चालताना पाटील दिसलाय महाजन त्या ठिकाणी घटना दाबताना दिसलाय मला सांगा राज्य सरकार महासंचालक पोलीस महासंचालकाचा रोल काय कुठे ती पोलीस महासंचालक घेतली का तिने पत्रकार परिषद ती पोलीस महासंचालक आमच्या संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीच्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरवायला आली का तिने घेतलं का सीआयडीला बोलून तिने घेतलं का एसआयटीला बोलून तिने या तपासाची माहिती घेतली का सांगा महासंचालक शुक्ला तुम्ही आम्हाला न्याय देणार आहेत की नाही न्याय आपल्या बाजूने नाही यंत्रणा आपल्या बाजूने नाही राजकारणी आपल्या बाजूने नाही त्यांना दुःख आहे धनंजय मुंडेवरती अन्याय झालाय त्यांना दुःख संतोष देशमुखचं नाही त्यांना दुःख आहे पालकमंत्री गेले त्यांना दुःख आहे लेकरू लढतंय हे नाही त्यांना दुःख आहे धनंजय मुंडेंच्या राजकीय हस्त झालाय पण राजकारण्यांनी गुन्हेगारी पुसली याचं दुःख नाही धडा 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 माणसं मारलेत रोज एक 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 प्रकरण परळीतून बाहेर येतंय याचं त्यांना दुःख नाही याचं त्यांना काही घेणं देणार नाही त्यांना धनंजय मुंडे महत्वाचा आहे धनंजय मुंडेंना विचारले ते म्हणतात की ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे एकदा तरी तुम्ही अधिवेशनात बोललात का एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात का अरे तुम्हाला काट्या मारल्या नसत्या लाट्या मारल्या नसत्या तुमच्याकडे पोलीस फोर्स आहे गुन्हेगार आहेत सगळे तुम्ही का धनंजय देशमुखला भेटायला आला नाही का या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही का या लेकराला न्याय दिला नाही त्यांना न्याय द्यायचा नाही न्याय देणारा कुणी आपला बसलेला नाही न्याय फक्त आपण घेऊ शकतो बाबासाहेबांनी सांगितलंय तर न्याय मिळत असेल
तर तो हिसकावून घेण्याची ताकद ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे. हा न्याय आपल्याला मिळवायचा आहे. एवढंच असणारं आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.